जेव्हा घरामध्ये एखादी भाजी कमी पडते किंवा मग तोंडाला चव नसते, अशा वेळेला आठवती ती खमंग अशी चटणी. आणि मी तर म्हणेल अशी चटणी प्रत्येकाच्या घरामध्ये हवीच हवी, कारण ही खूपच बहुगुणी आहे, पौष्टिक आहे. हाडांचे दुखणे, त्वचा विकार, पोटांचे आजार असे संपूर्ण काही नष्ट होण्याकरिता, अर्थातच नखांपासून ते केसांपर्यंत संपूर्ण दृष्टीने आरोग्यदायी ही आज आपण बनवत आहोत तिळाची खमंग खुसखुशीत चटणी. कारण संक्रांती ही आहे, या दरम्यान तिळाचा वापर हा सर्वात जास्त प्रमाणात केलाच जातो. तर मी म्हणेल अशी एखादी चटणी तुम्ही देखील नक्की बनवून बघा. थालीपीठांसोबत, चपातीसोबत किंवा प्रवासामध्ये देखील अतिशय उत्तम आहे. चला तर मग लगेचच महिनाभर टिकणाऱ्या, तोंडाची चव वाढवणाऱ्या तिळाच्या चटणीच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वांत अगोदर आपल्याला भाजण्याचं साहित्य काय काय घेतलंय ते बघावं लागेल. 2 वाटी घेऊयात पांढरे तीळ. गावरान तिळाचा शक्यतो वापर करायचा, हे पौष्टिक असतात, यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असतं. अर्धा वाटी गावरान लसूण, तर 1 वाटी शेंगदाणे घेतलेत. अर्धाच वाटी घेऊयात सुक्या खोबऱ्याचा किस. यासोबत 1 वाटी छान असा ताजा कढीपत्ता, जो मी स्वच्छ धुवून कोरडा करून घेतलाय. आता हे साहित्य छान असं खमंग भाजून घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये एखादा चमचा तेल घालायचंय. तेल हलकं गरम झालं की लगेचच सर्वांत पहिले शेंगदाणे घालू. इतर साहित्यांच्या तुलनेमध्ये शेंगदाणे भाजायला जर असा वेळ जास्त लागतो, त्यामुळे गॅसची आच मध्यम करतीये आणि सतत हलवत शेंगदाण्यांची साल तडकेपर्यंत किंवा रंग बदलेपर्यंत हे भाजून घ्यायचे. अति प्रमाणात डार्क रंगावर भाजू नका, नाहीतर मग याला देखील कडसर टेस्ट येईल. शेंगदाणे भाजून झाले, लगेच एका ताटामध्ये काढून घेऊयात. या घेतलेल्या तेलामध्येच आपल्याला एक एक करून संपूर्ण साहित्य भाजून घ्यायचंय, त्यामुळे प्रत्येक साहित्य छान असं निथळून घ्या. आता सेम पद्धतीने लसणाला देखील हलकासा डार्क रंग येईपर्यंत हात तळून घ्यायचा आहे. यामुळे अर्थातच चटणीला छान असा लसणाचा फ्लेवर तर येईलच, पण त्याचसोबत आपली चटणी जास्त दिवसांपर्यंत टिकण्याकरिता मदत होईल. लसणाचा छान असा रंग बदलला गेला की लगेचच हा देखील एका ताटामध्ये छान असा तेल निथळून काढून घेऊयात. या चटणीमध्ये तेल जास्त वापरण्याची अजिबात गरज नाहीये, कारण आपण जेवढं काही साहित्य वापरतोय ना, ते संपूर्ण तेलबीज आहे. आता या 4 ते 5 काड्या घेतलेला कढीपत्ता देखील छान असा आपण ओरबडून घेऊयात आणि तेलामध्ये हलकासा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात. कढीपत्ता तेलामध्ये तळला की लगेचच हा कुरकुरीत होतो, जो पटकन तळला तर जातोच, पण त्याचसोबत चटणी टिकण्याकरिता देखील मदत होते. हिवाळ्यामध्ये बऱ्याचदा आपले केस गळती जास्त होते, केसांमध्ये कोंडा होतो, डॅन्ड्रफ होतो, तर त्याकरिता ना कढीपत्त्याचं सेवन आवर्जून करावं. यासोबत हिवाळ्यामध्ये आपली त्वचा देखील कोरडी पडते, तर अशा वेळेला जे तीळ आहे ते खूपच फायदेशीर ठरतात. शेंगदाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्यामुळे ते आपल्या पोटाच्या विकारांकरिता खूपच बहुगुणी आहे. आता शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये घेतलेलं खोबऱ्याचा किस आणि त्याचसोबत तीळ देखील छान असे खमंग तीळ तडतड उडेपर्यंत भाजून घेऊयात. हे भाजत असताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची, कारण याला भाजायला अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही. जर तीळ करपले तर चटणीला कडवट टेस्ट येऊ शकते. संपूर्ण साहित्य आपलं भाजून परतून झालेलं आहे. आता हे थंड झाल्यानंतर लगेचच मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. मोठं किंवा छोटं असं कोणतंही मिक्सरचं भांडं तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. फक्त लक्षात असू द्यात, आपल्याला ही चटणी जास्तच बारीक दळायची नाहीये, हलकीशी रवाळ राहिली पाहिजे. त्यामुळे या दृष्टीनेच आपण मिक्सरचं भांडं निवडावं. संपूर्ण साहित्य भांड्यात काढून घेतल्यानंतर आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद, 3 चमचे लाल तिखट. लाल तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता. जर तुम्हाला या चटणीला खूपच छान असा डार्क रंग हवा असेल, तर यामध्ये काश्मीरी लाल तिखट वापरलं तरी देखील चालणार आहे. 1 चमचा मीठ घातलं. आता संपूर्ण साहित्य मिक्सरला मध्ये चालू बंद करत फिरवून घेऊयात, ज्यामुळे आपली चटणी छान अशी रवाळ दळली जाईल. पल्स मोड असेल तर पल्स मोडवरही दळून घेऊ शकता. जर एक सलग आपण ही चटणी मिक्सरला फिरवली तर ती एकदमच बारीक दळली जाईल आणि त्याचसोबत शेंगदाण्यांमधील आणि तिळामधील तेल देखील सुटू शकेल. त्यामुळे मी सांगितलेल्या पद्धतीने ही चटणी जर फिरवून घेतली तर बघा, या पद्धतीने अगदी परफेक्ट असं चटणीला टेक्स्चर येतं. मस्त अशी मोकळी सुटसुटीत आणि खमंग तोंडाची चव वाढवणारी आपली तिळाची चटणी तयार होते, जी महिनाभर काय अगदी 2 महिने देखील आरामशीर टिकू शकते. प्रवासामध्ये किंवा मग थालीपीठांसोबत ताटाची रंगत वाढवण्याकरिता अतिशय बेस्ट ऑप्शन आहे. तर तुम्ही देखील
ही चटणी आजच ट्राय करून बघा, कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या या चटणीला टेक्स्चर बघा काय परफेक्ट आलेला आहे. हलकीशी जाडसर आहे, ज्यामुळे हलक्याशा तिळांचा आणि शेंगदाण्याचा फ्लेवर चटणी खाताना हमखास दातांखाली येणारच. जर कधी संध्याकाळच्या जेवणामध्ये फक्त वरण भात केला असेल, तर अशा वेळेला देखील वरण भातासोबत तोंडी लावण्याकरिता ही चटणी फारच छान लागते. मस्त अशी चटणी भाकरीवर, चपातीवर वाढायची, त्यावर थोडीशी तेलाची धार सोडायची आणि वाह! मस्तच कुस्करून खायची. जबरदस्त लागते. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.